जय हिंद। काल 5 एप्रिल 2026 रोजी भोसे गाव पंढरपूर तालुका या ठिकाणी सकाळच्या 4 ते 5 वाजेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ असा पुतळा त्या ठिकाणी त्या चौकामध्ये बसवण्यात आला होता। हा पुतळ्यासाठी पूर्व परवानगी व कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याला फॉलो केले गेलेलं नव्हतं। त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासन, त्याचबरोबर महसूल प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन त्या ठिकाणी दाखल झालं आणि त्यांनी या गोष्टीची दक्षता घेतली आणि त्याच अनुषंगाने आम्ही तेथील सरपंच महोदय, तेथील पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व गावातील इतर जे युवक आहेत व गावातील नागरिक आहेत त्यांच्यासोबत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा घडून आणल्या आणि त्यांना या गोष्टीची आम्ही जाणीव करून दिली की सध्या जी महाराष्ट्रात जी प्रथा चाललेली आहे आणि जो गैरसमज आहे की पुतळा बसवण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती अशी आहे की पहिले पुतळा बसवावा आणि नंतर जे प्रोसिजर फॉलो करावं, हा जो गैरसमज आहे हा त्यांना आम्ही कुठेतरी त्यांच्या लक्षात आणून दिला आणि त्याच्यानंतर आमच्या आदेशाचा व विनंतीचा मान ठेवून त्यांनी असा निर्णय घेतला की जो पुतळा आहे तो सद्यस्थितीला स्थलांतरित करून एका सुरक्षित जागी ठेवावा आणि त्याच जागी परवानगी घेऊन, रितसर परवानगी घेऊन, ज्याला आम्ही सुद्धा त्वरित तातडीने कशी त्याला परवानगी देता येईल याची आम्ही दक्षता घेत आहोत। अशी परवानगी घेऊन चांगले सुशोभी करून त्याला कुंपण बांधून व्यवस्थित एक रचना त्याची करून त्याच ठिकाणी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो बसवण्यात यावा अशी त्यांनीही सुद्धा मान राखलेला आहे। त्याच अनुषंगाने ती कारवाई झालेली आहे। तर त्याच दिवशी आपण तो जे ग्रामस्थ आहेत त्यांनी तो पुतळा तिथून हलवलेला आहे आणि परवानगीसाठी त्यांनी अर्जही केलेला आहे आणि या परवानग्या पुढे चालूही राहत आहेत। त्याच अनुषंगाने जेव्हा केव्हा परवानगी मिळतील आणि येत्या लवकरात काही दिवसांमध्ये तेव्हा तो शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीत अंधाराच्या त्या वातावरणात न बसवता गाजत वाजत त्याचं मला वाटते सुशोभीकरण असलेल्या अशा त्या स्टेजवरती त्याचं एस्टॅब्लिशमेंट झाली पाहिजे। त्याचंच एक उदाहरण आपल्याला या भोसे गावातून प्राप्त होतं की जर ग्रामस्थांनी, ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांनी जर ठरवलं तर कशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाचं उद्घाटन असेल किंवा त्याचं बसवणे असेल आणि गाजत वाजत हा जो काही उत्साह तो साजरा केला पाहिजे असं त्यांनी एक छान असं उदाहरण सोलापूर जिल्ह्यासाठी किंबहुना राष्ट्रासाठी, राज्यासाठी व देशासाठी सुद्धा समोर ठेवलेलं आहे असं मला वाटतं। याच अनुषंगाने आम्ही उद्या दिनांक 7 एप्रिल 2026 ला SDM साहेब असतील, आम्ही आहोत, तहसीलदार साहेब, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी सर्व पंढरपूर तालुक्यातील जे पोलीस पाटील आहेत, गावातील सरपंच आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत यांची आम्ही मीटिंग आयोजित केलेली आहे। त्यामध्ये सुद्धा आम्ही असाच त्यांना आदेश व विनंती करणार आहोत की अशा गैरपरवानगीने कुठलाही पुतळा बसवण्यात येऊ नये असेच आवाहन आम्ही पंढरपूर तालुक्यातील सगळ्या ग्रामस्थांनाही करत आहोत। जय हिंद।